नमस्कार मित्रांनो, मी निलेश आगाशे. आज आपल्यासोबत मी बोलणार आहे ITI इन्स्ट्रक्टर रिक्रुटमेंटबद्दल. सरळ सेवा पदभरती 2022. त्यामध्ये आता महाराष्ट्रातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्यामध्ये इन्स्ट्रक्टर ह्या पदासाठी रिक्रुटमेंट होणार आहे. त्याबद्दल एक GR आलेला होता मागे जानेवारी 2022 मध्ये. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर ITI इन्स्ट्रक्टर म्हणजे काय, कोणत्या विभागामार्फत इथे परीक्षा कशी होते, एलिजिबिलिटी काय आहे, पगार किती असतो, पेपर पॅटर्न कसा असतो, ITI इन्स्ट्रक्टरला काम कोणते आहेत, ITI मध्ये कसे काय हेरार्की कशी फॉलो होते, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सर्वात प्रथम ITI काय आहे आणि कोणत्या विभागामार्फत येते. आता आपण महाराष्ट्र शासनाचा विचार करत आहोत, तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग या अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत ITI येतो. म्हणजे डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग या संचालनालयाच्या मार्फत ITI येतात. आपले इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याला आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे पण म्हणतो. तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया काय काय आहे ते. अबाउट मी, याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही आपल्याला, तुम्ही बघू. सर्वात आधी वॅकन्सीज, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, GR आलेला होता 20 जानेवारी 2020 ला. त्यानुसार त्यांनी GR मध्ये सांगितलं होतं की ITI कॉलेजमध्ये जे गट निदेशक म्हणजे इन्स्ट्रक्टर जे पोस्ट आहे त्याचे रिक्रुटमेंट करणे गरजेचे आहे. आणि त्या 700 पदांच्या भरतीसाठी GR नुसार परवानगी देण्यात आलेली आहे. तर 700 पद कुठे कुठे भरायचे आहे त्याचे पण महसूल विभागानुसार त्यांनी बायफर्केशन केलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर हे विभाग आहेत आपले महसूल विभाग. आणि प्रत्येक विभागाचे जितकी ITI गव्हर्नमेंट ITI आहेत त्यामध्ये किती किती पदं भरण्यात येतील त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त 187 पदे, पुणे 108, त्यानंतर नागपूरमध्ये 112, असे टोटल 700 पदांची भरती होणार आहे. तर याबद्दल डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अद्याप आलेली नाही आहे. मी तुम्हाला एक लेटर पण दाखवणार आहे, त्यामध्ये पण तुम्हाला समजून येईल की कधीपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकेल आणि पद कोणतं आहे. तर पदे कोणते आहेत? गट निदेशक, शिल्प निदेशक, गणित निदेशक, चित्रकला निदेशक. निदेशक म्हणजे इन्स्ट्रक्टर किंवा आपण त्याला टीचर म्हणू शकतो. तर यासाठी एलिजिबल ब्रँचेस कोणते आहे? मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल बोलणार आहोत आपण. ह्या सर्वांच्या मी GR आणि हा लेटर वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवणार आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तिथे आपण GR बघू शकता. हा एक मला लेटर मिळालेला होता कौशल्य, रोजगार व उद्योजकता या विभागाचा. त्याच विभागाचा 30 मे 2022 पत्र आहे. कोणाला? संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक. त्यांना सांगण्यात आलेलं आहे की शिल्प निदेशक म्हणजे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदा आणि कर्मचाऱ्यांची 100% पद भरती टाइमलाईन दिलेली आहे 31/3/2023 पर्यंत पूर्ण करा म्हणून. इथे त्यामध्ये लिहून पण आहे सर्व 700 निदेशकांची पदे व उर्वरित अनुज्ञे सर्व पदांची भरती प्रक्रिया 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणे. म्हणजे आपल्याला 31 मार्च 2023 म्हणजे आजपासून 7 ते 8 महिन्यामध्ये प्रोसेस पूर्ण होणार आहे. 7 ते 8 महिन्यात एक्झाम घ्यायची आहे, इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत, रिझल्ट लावायचे आहे, ॲडव्हर्टाइजमेंट काढायची आहे. म्हणजे येत्या 1-2 महिन्यात ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत असं आपण गृहीत धरून चालू. तर हे तर झालं ITI मध्ये निदेशक ह्या पदाची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आज नाही उद्या. तर आपण निदेशक म्हणजे ITI इन्स्ट्रक्टर म्हणजे काय आहे, त्यांचं करिअर प्रॉस्पेक्ट काय आहे त्याबद्दल आता माहिती करून घेऊ. सर्वात आधी ITI येतो हा डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल अँड ट्रेनिंगच्या अंतर्गत. तर त्यामध्ये कोणते कोणते पद आहेत तर बघून घ्या. इन्स्ट्रक्टर म्हटलं तर हा टीचिंग फील्ड आहे. ITI म्हणजे आपण कॉलेजेस म्हणतो, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तर हे जे काही पदे आहेत हे सर्व टीचिंग लेवलचेच पद आहे. तर सर्वात खाली सुरुवात होते इन्स्ट्रक्टर नंतर 5 ते 6 वर्षाच्या प्रमोशन नंतर तो ग्रुप इन्स्ट्रक्टर. एखादा कॉलेज असेल
तर त्यामध्ये काय असतो, टीचर्स असतात. टीचरच्या वर असतो हे HOD, हेड ऑफ द डिपार्टमेंट. तर ग्रुप इन्स्ट्रक्टर म्हणजे एखाद्या ग्रुपच्या किंवा एखाद्या ट्रेडच्या हेड झाला. समजा एखादा ट्रेड आहे, फिटर ट्रेड आहे, त्या फिटर ट्रेडसाठी इन्स्ट्रक्टर. त्यानंतर असिस्टंट इंजिनिअरिंग सुपरिटेंडंट, तिथे लॅब असतात, वर्कशॉप असतात, त्याचे इक्विव्हॅलंट असतं. हे वेगळी पोस्ट आहे, आता गेलेली आहे ही पोस्ट. तर हे असते. त्यानंतर एखादी ITI असेल, त्या ITI कॉलेजला प्रिन्सिपल असतात. प्रिन्सिपल त्याच इक्विव्हॅलंट सुपरिटेंडंट असतात. एखाद्या जर इन्स्टिट्यूट असेल तर त्याला सुपरिटेंडंट देतात. त्यानंतर प्रिन्सिपल ग्रुप ए, त्यानंतर येतात डेप्युटी डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर, डायरेक्टर. हा, तर आता प्रिन्सिपलमध्ये 2 प्रिन्सिपल दिसतात, प्रिन्सिपल ग्रुप बी, प्रिन्सिपल ग्रुप ए. तर ITI कॉलेजमध्ये काय होते, त्याचं पण बायफर्केशन आहे. मोठी ITI, लहान ITI, आणखी लहान ITI. तर जी तालुका लेवलवर असते, ज्या ITI मध्ये 16 पेक्षा कमी ट्रेड असतात, ITI मध्ये जवळपास 100च्या वर ट्रेड्स आहे. तर ज्या ITI मध्ये सर्व ट्रेड सर्व ITI मध्ये असतील असं गरजेचं नाही. तर काही ITI मध्ये म्हणजे तालुका लेवलच्या ITI मध्ये काय होते, 15 ते 16 ट्रेडच्या खाली ट्रेड असतात. त्या ITI ला लहान ITI म्हणतात. लहान ITI चे जे प्रिन्सिपल असतात ते ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट असते त्यांची, त्यांना प्रिन्सिपल म्हणतो. मग त्यानंतर 16 ते 22 ट्रेड असेल तर ते थोडी मोठी ITI, ती राहते डिस्ट्रिक्ट लेवलवर. तर डिस्ट्रिक्ट लेवलवरच्या ITI मध्ये 16 ते 22 ट्रेड असतील तर ते तिथे प्रिन्सिपल असतात, ते क्लास 1 असतात. तर क्लास 1 आणि त्याच्यावर पण एक मोठी ITI असते, जसे पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर सारख्या सिटीमध्ये तिथे मोर दॅन 22 जर ट्रेड असतील त्याला सिनियर क्लास 1 प्रिन्सिपल असतात तिथे, तर त्याला मोठी ITI म्हणतात. तर सिनियर क्लास 1 प्रिन्सिपल नंतर डेप्युटी डायरेक्टर म्हणून प्रमोशन होतं, जॉईंट डायरेक्टर, डायरेक्टर. जर तुम्ही इन्स्ट्रक्टर म्हणून झाले रिक्रूट, तर ऑलमोस्ट तुम्ही प्रिन्सिपल ग्रुप ए पर्यंत जाऊ शकता. इतका करिअर प्रॉस्पेक्ट आहे. डेप्युटी डायरेक्टर वगैरे थोडं कठीण जाईल, कारण प्रिन्सिपल ग्रुप बी, प्रिन्सिपल ग्रुप ए ह्या पण पोस्टसाठी रिक्रुटमेंट केली जाते. भविष्यात आता 2-3 महिन्यानंतर यांची पण रिक्रुटमेंट येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. तर ते आपण नंतर बोलू शकतो त्यावर. पण आता पुरतं हे इन्स्ट्रक्टर या पदावर. ग्रुप इन्स्ट्रक्टर हे कधी कधी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतले जातात. काही पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात, काही रेग्युलर असतात. तर आता जी काही रिक्रुटमेंट आहे ती इन्स्ट्रक्टर, तर त्या पदाबद्दल आपण बोलणार आहोत आता. तर कार्यालय संस्थेचे आलेख म्हणजे जर ITI गेलं, ITI डिपार्टमेंट कसं आहे, तो मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट म्हणजे आणि एंटरप्रेनरशिप, जे आपण म्हटलं होतं पहिल्या स्लाइडमध्ये, त्या डिपार्टमेंटमध्ये कशी हेरार्की फॉलो होते बघा. त्या डिपार्टमेंटमध्ये काय काय येते, डायरेक्टर बघितलं आपण, जॉईंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, त्यांच्या खाली प्रिन्सिपल्स येतात. प्रिन्सिपल्स कुठे येतात, हे इंडस्ट्रियल स्कूल्स आहेत, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत, इव्हिनिंग क्लासेस आहे, यांचे हे इथे येतात ते. तर तुम्ही बघू शकता, जर आता इन्स्ट्रक्टर आहे तर इन्स्ट्रक्टरला पोस्टिंग कुठे मिळेल, गव्हर्नमेंट ITI मध्ये. कधी कधी इंडस्ट्रियल स्कूल्स आहेत, टेक्निकल स्कूल तुम्ही ऐकले असेल, तिथे पण तुमची पोस्टिंग होऊ शकते. ते पण एक टीचर लेवलवर जाऊ शकता. तर त्यामध्ये गव्हर्नमेंटचे किती ITI आहेत, प्रायव्हेट किती ITI आहेत. त्यानंतर काही टेक्निकल हायस्कूल्स असतात, ते पण गव्हर्नमेंट असतात, प्रायव्हेट असतात. त्यांच्यात थोडा वेगळा आहे, व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट. तर त्यामध्ये मग टेक्निकल हायस्कूल्समध्ये बायफोकल +1 MCVC तुम्ही बघितले असेल, काही कॉलेजमध्ये MCVC 11वी-12वीमध्ये आर्ट कॉमर्स नंतर एक ब्रांच असते MCVC, व्होकेशनल कोर्सेस. बायफोकल म्हणजे काय, सायन्स घेतलं किंवा तुम्ही आर्ट घेतलं, त्यामध्ये दुसरे काही टेक्निकल सब्जेक्ट्स असतात, जसे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, फिशरीज वगैरे, त्याला बायफोकल +2 म्हणतात. ITI याच मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये काही सर्टिफिकेट्स देतात, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट्स, क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम असते. त्यानंतर काही नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असतात. त्या सर्टिफिकेट्स वगैरेचे पण आहेत काही इन्स्टिट्यूट. काही टायपिंग वगैरेचे क्लासेस असतात, त्यांना पण हे याच डिपार्टमेंट मार्फत सर्टिफिकेशन करण्यात येते. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उद्दिष्टे व कौशल्य. ITI बनवण्याचा गव्हर्नमेंटचा हेतू काय होता,
उद्दिष्टे काय आहेत आणि काय चॅलेंजेस आहेत ते बघू. उद्योगासाठी वेगवेगळ्या व्यवसायातील कुशल कामगारांचे नियमित प्रवाह सुनिश्चित करणे, म्हणजे आपल्याला जे लेबर आहेत त्यांना त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करणे हा ITIचं काम आहे. इंडस्ट्रीजसाठी जे स्किल लेबर लागतात जसे वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक असे लागतात, ते वेल्डर, ते स्किल डेव्हलप करण्याचे काम आहे ITIचं. कामगाराच्या पद्धतशीर प्रशिक्षण आणि कामगारांची गुणवत्ता आणि औद्योगिक उत्पादन वाढवणे. जर आपण त्यांना चांगले ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं, तर त्यांची क्वालिटी वाढेल कामगारांची, लेबरची. आणि जर क्वालिटी इम्प्रूव्ह झाली लेबरची किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांची, स्टाफ मेंबरची, तर काय होईल, इनडायरेक्टली कंपनीच्या, इंडस्ट्रीच्या आउटपुट, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. त्यानंतर शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगारासाठी सुसज्ज करणे. जे बेरोजगार आहेत त्यांना आपण स्किल्स काही शिकवले, टेक्निकल स्किल्स दिले, तर त्यांना ते काहीतरी जॉब करण्यासाठी एलिजिबल होतील, त्यांना जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतील. रोजगार क्षमता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. स्किल डेव्हलपमेंट केलं तर एम्प्लॉयबिलिटी वाढेल, त्यांना इकॉनॉमिकल प्रोत्साहन मिळेल. बघा, एकूण बेरोजगारापैकी चॅलेंज काय आहे आपल्या भारतामध्ये, की एकूण बेरोजगारापैकी 69% बेरोजगार व्यावसायिक कौशल्य रहित आहेत. म्हणजे जितके लोक आपल्याकडे बेरोजगार आहेत त्याच्यातले 69% बेरोजगारांकडे कोणती स्किल नाही आहे, टेक्निकल स्किल नाही आहे त्यांच्याकडे. स्किल नसल्यामुळे त्यांना जॉब्स मिळत नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून जे 30-31% बेरोजगार आहेत त्यांच्याकडे स्किल आहे, बाकीचे बेरोजगार कोणती स्किल्स नाहीत त्यांचे. निदेशक म्हणजे इन्स्ट्रक्टर, ज्यासाठी आपली रिक्रुटमेंट होणार आहे. तर त्या पदावर कोणते काम आहेत हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तर त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. कर्तव्य व जबाबदाऱ्या. बघा, हा व्हिडिओ मी स्वतः, मला जास्त नॉलेज नव्हतं किंवा मी या डिपार्टमेंट सोबत रिलेटेड नाही आहे, पण माझे काही स्टुडंट्स आहेत, फ्रेंड्स आहे, जे माझ्यासोबत कनेक्टेड आहेत यूट्यूबवर किंवा व्हॉट्सॲपवर, त्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर, एक ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, आम्हाला काही समजत नाही, एलिजिबिलिटी, एज, पेपर पॅटर्न तुम्ही चांगल्याने समजावून सांगू शकता, गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे तुम्हाला लवकर समजतात ह्या गोष्टी, तर तुम्ही एक व्हिडिओ बनवा. म्हणून मी त्यांच्या रिक्वेस्टवर हा व्हिडिओ बनवत आहे. आणि भरपूर गोष्टी मला पण या डिपार्टमेंटबद्दल इंटरनल गोष्टी माहिती नाहीत. मला हे जे काही मिळालेले आहे ते माझे काही मित्र आहेत, प्रिन्सिपल्स वगैरे, त्यांनी हे मला सर्व डेटा प्रोव्हाइड केलेले आहे. काही स्टुडंट आहे माझे, त्यांनी मला हा डेटा प्रोव्हाइड केलेला आहे, त्यावर मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर निदेशक, कर्तव्य व जबाबदाऱ्या. प्रशिक्षणार्थ्यांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिकाद्वारे कौशल्य शिकवणे. बघा, इन्स्ट्रक्टर म्हणजे काय, एक टीचर आहे, लेक्चरर म्हणा तुम्ही, टीचर म्हणा, इन्स्ट्रक्टर म्हणा. टीचरचं काम काय, की जे काही स्टुडंट आहे त्यांना एक थेअरी शिकवणे आणि त्यानंतर प्रॅक्टिकल. ITI हा कोर्स आहे तर प्रॅक्टिकल बेस्ड कोर्स आहे, कारण स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी गोष्टी शिकवणे, ट्रेन करणे आहे कोणत्या तरी स्किलमध्ये. तर त्यामध्ये सर्वात आधी थेअरी शिकवणार, नंतर ते प्रॅक्टिकल, तर ते इन्स्ट्रक्टरला ते काम करायचं आहे. त्यानंतर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रगतीबाबत अभिलेख. अभिलेख म्हणजे काय, रेकॉर्ड. कोणतेही टीचर असेल की तुमचं प्रॅक्टिकल घेतलं, तुमचं शिकवलं, तुम्हाला अटेंडन्स घेतील, पेपर घेणार, एक्झाम घेणार, असाइनमेंट घेणार, त्याचा अभिलेख म्हणजे रेकॉर्ड ठेवावाच लागतो टीचरला. तो एक काम आहे इन्स्ट्रक्टरकडे. त्यानंतर अभ्यासक्रम पुस्तिकेनुसार म्हणजे सिलेबसनुसार, प्रशिक्षण कालावधीमध्ये, म्हणजे 1 वर्षाची IT असेल, 2 वर्षामध्ये काही जॉब्स तुमच्याकडून, जर तुम्ही फिटरमध्ये असाल तर तुम्हाला लेथ मशीनवर काही जॉब बनवावे लागतील, टर्निंग, फेसिंग, नर्लिंग वगैरेचे. तर त्याच्यासाठी काही रॉ मटेरियल लागेल, MS लागेल, स्टेनलेस स्टील लागेल, मशीन्स लागतील, मशीनमध्ये टूल लागतील. त्या यंत्रणेचा पाठपुरावा करून कच्चा माल प्राप्त करून घेण्याचे काम हे इन्स्ट्रक्टरचं आहे. शैक्षणिक साहित्य जसे चार्ट, प्रतिकृती, ट्रान्सपरन्सी. प्रत्येक गोष्ट तुम्ही बनवू शकत नाही, प्रत्येक गोष्टी तुम्ही ओरिजिनल आणू शकत नाही कॉलेजमध्ये, तर त्याची काय, प्रतिकृती म्हणजे प्रोटोटाइप्स, काही चार्ट्स, ट्रान्सपॅरन्सीज आजकाल राहिलेले नाही, आजकाल PPTवर होते. तर याचे बनवून तुम्हाला ते दाखवणे, ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये, पिक्चरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ते तुम्हाला शिकवताना
सोपं जाईल. स्वतःच्या विभागातील सामग्री चालू स्थितीत ठेवण्याकरिता निगराणी, देखभाल व दुरुस्ती करणे. बघा, ITI हे प्युअरली प्रॅक्टिकल असल्यामुळे काय, डिझेल मेकॅनिक आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, असे भरपूर ट्रेड आहे. तर तिथे मशिनरी आहे, वेल्डिंग मशीन आली, लेथ मशीन आली, ड्रिलिंग मशीन आली, शेपर मशीन आला, फाउंड्री आहे तर फाउंड्रीमध्ये कास्टिंगच्या प्लांट आला, स्मिती वर्क आहे तर तिथे फर्नेस आले. तर ह्या गोष्टींचे सर्व मेंटेनन्स करणे, वर्कशॉपचे मेंटेनन्स करणे, लॅब्सचा मेंटेनन्स करणे हे इन्स्ट्रक्टरचे काम आहे. तर हा पण काम करावं लागेल. प्रशिक्षणाचे योग्य परिणाम साधण्याकरिता वास्तविक परिस्थितीनुरूप वातावरण निर्माण करणे, म्हणजे एन्व्हायरमेंट बनवायचे आहे टीचिंग स्टुडंट आणि टीचरमध्ये. असे भरपूर काम आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. प्रशिक्षणार्थ औद्योगिक शैक्षणिक सहली, इंडस्ट्रियल टूर ऑर्गनायझेशन, त्यानंतर रोजगाराकरिता सक्षम बनवे, म्हणजे कॅपेबिलिटी वाढवायची आहे, त्याकरिता गायडन्स करायचे आहे. संस्थेतील प्रवेश परीक्षा, म्हणजे काही एंट्रन्स एक्झाम आहे, क्रीडा स्पर्धा, अशा उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन वरील प्रक्रिया परिणामकारकपणे पार पाडण्याकरिता कार्य करणे. स्पोर्ट वगैरे मध्ये स्टुडंट्सला घेऊन जाणे, त्यांच्याकडून एक्झाम्स वगैरेची प्रिपरेशन करून घेणे, हे पण काम आहे. स्थानिक उद्योग, समाज, पालक, व्यावसायिक संस्थेशी कार्यांशी संबंधित इतर कार्यालय यंत्रणा यांच्याशी समन्वय ठेवणे. इंडस्ट्रीज झाले, टीचर पॅरेंट्स झाले, सोसायटीमध्ये काही असतील, काही व्यावसायिक संस्था, इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट्स असतील, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करून काहीतरी शिकवून घेणे, शिकवणे मुलांना. स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याकरिता ग्रंथालयात पुस्तके, नियतकालिका यांचा वापर, म्हणजे हे सर्व रोल आहे टीचरचे. इन्स्ट्रक्टर म्हणजे एक टीचर समजून घ्या किंवा लेक्चरर समजून घ्या, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही आजपर्यंत शिकत आलेले सर्वांनीच शाळा बघितलेल्या, शाळेत टीचर काय करतात तेच काम निर्देशक लोकांचे आहे. थोडेसे प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे प्रॅक्टिकल ओरिए. तर पोस्ट अवेलेबल इन ITI. पोस्ट कोणत्या, तर आपण तर बघितलंच आहे, ग्रुप इन्स्ट्रक्टर आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, आणि एक मॅथेमॅटिक्स इन्स्ट्रक्टर, एक चित्रकला निदेशक होता, चित्रकला म्हणजे ड्रॉइंग निदेशक. तर असे डेजिग्नेशन घेतले तर असे ITI मध्ये ऑलमोस्ट 100च्या वर ट्रेड आहेत. असे खूप सारे आहेत, काही बंद होतात, काही सुरू होतात नव्याने टेक्नॉलॉजीनुसार. तसे भरपूर आहेत. क्रॉप इन्स्ट्रक्टर, फिटर, टर्नर, वेल्डर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, मशीनिस्ट, ग्राइंडर, मेकॅनिक डिझेल, ड्राफ्ट्समॅन मेकॅनिक, टूल अँड डाय मेकर, ॲग्रिकल्चर मशिनरी, मेकॅनिक ट्रॅक्टर, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक, असे भरपूर आहेत. आपल्याला काही ह्याचं करायचं नाही. मेन म्हणजे इथे काय आहे, फिटर, वेल्डर, टूल, शीट मेटल हे मेकॅनिकलचे पार्ट आहे. वायरमॅन, इलेक्ट्रिशियन वगैरे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आहे. प्लंबर वगैरे हे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड आहे. त्याच्याबद्दल आता इथे डिस्कस करून काही फायदा नाही, तुम्ही बघू शकता नंतर वेबसाईटवर www.dvet.com वर सर्व माहिती मिळेल. आता तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये चालले तर काय सॅलरी आहे, कोणत्या लेवलची पोस्ट आहे. इन्स्ट्रक्टर आहे ही ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. नॉन गॅजेटेड, त्याच्या ग्रेड पे 6 पे कमिशननुसार 4300 ग्रेड पे आहे. 7 पे नुसार त्याची लेवल बघितली तर S14 ही. बाकी तुम्ही जे एक्झाम्स आहेत त्यामध्ये कम्पॅरिझन कराल तर जसे WRD इरिगेशन डिपार्टमेंट, PWD रेल्वे म्हणजे ज्युनियर इंजिनियर असतात, किंवा आपले कंबाईन एक्झाममध्ये असतात SPI, PSI, किंवा नायब तहसीलदार MPSC या लेवलची पोस्ट आहे. सिम्पलमध्ये झालं तर हायस्कूल टीचरच्या लेवलची, तर या लेवलची पोस्ट आहे. ग्रुप बी नॉन गॅजेटेड. पगार किती मिळेल, बेसिक राहील 38,600, DA 34%, जर नागपूर सिटी सारख्या ठिकाणी पोस्टिंग आहेत 18%, HRA TA असं पकडून 67 ते 70,000 रुपये पगार राहील. इन हँड सॅलरी ऑलमोस्ट 60,000 पर मंथ, 60,000 रुपये. बाकी जे फॅसिलिटीज आहेत जसे 30 दिवसाचे EL असतात, 8 दिवस CL असतात, 10 दिवस मेडिकल असतात, त्या सुट्ट्या असतात, मेडिकल अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस हे ते असतात. ते काही जास्त मॅटर नाही, पण 60,000 रुपये पगार आहे. 60
ग्रॉस सॅलरी पकडली 70,000, 70 गुणिले 12 म्हणजे 8.5 लाख, 8 लाख रुपयाचं पॅकेज मिळणार आहे तुम्हाला. चांगली सॅलरी आहे. आणि पोस्टिंग कुठे होणार आहे? ITI कॉलेज हे तालुका प्लेसवर असतात, डिस्ट्रिक्ट प्लेसवर असतात, याच्या व्यतिरिक्त कुठे नसतात. तर सर्व महाराष्ट्रातले ऑलमोस्ट प्रत्येक तालुक्यात आहेत. तर असे महाराष्ट्रामध्ये 357 काहीतरी तालुके आता 357 तालुक्यामध्ये, आणि जिल्हा प्लेसमेंट तालुक्यात असतोच. तर जवळपास 350 ITI आहेत महाराष्ट्रामध्ये. तर 350 मिळेल. जर तुमचं सिलेक्शन त्या एका झोनसाठी झालं तर त्याच झोनमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळेल. यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की तुमची एलिजिबिलिटी आहे की नाही हे एक्झाम देण्यासाठी. कारण यामध्ये भरपूर एलिजिबल लोक आहेत, त्यामध्ये पण भरपूर वाद होतात. तर याबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये रिक्रुटमेंट होते. रिक्रुटमेंट MPSC करेल किंवा लोकल जी एक्झाम होईल त्यानुसार होईल. आतापर्यंत क्लिअर नाही की MPSC हे एक्झाम घेणारी की कोण घेणार आहे. पण कोणती पण एक्झाम असेल तर डिपार्टमेंट काय करतो, मंत्रालय त्याचे सर्वात आधी रिक्रुटमेंट सेवा प्रवेश नियम बनवतात. त्याला रिक्रुटमेंट रूल्स म्हणतात, RR. ते RR फायनल केले जातात. याच्या आधी ही ॲडव्हर्टाइजमेंट 2014ला आलेली होती. तर 2014चे जो RR होता त्याच्यानुसार मी इथे आपल्याला एलिजिबिलिटी सांगत आहे. जे काही सांगणार आहे आता ते 2014च्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसारच सांगणार आहे, कारण पेपर पॅटर्न RR नवीन आलेले नाही आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट पण आलेली नाही आहे. ही फक्त तुम्हाला प्रिकॉशन की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, अभ्यास करायला जास्त वेळ मिळावा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. ह्या व्यतिरिक्त कोणताही ह्या व्हिडिओचा उद्देश नाही. तर RR बदलले तर तुमची एलिजिबिलिटी बदलू शकते. एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी बदलली तर तुमचा एक्झाम पॅटर्न बदलू शकतो. तर ह्या गोष्टी चेंज होऊ शकतात, हे काही कॉन्स्टंट राहणार नाही. पण आजच्या डेटनुसार 2014च्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार आपण आता बघू की हे बेसिक राहणार आहे. काही गोष्टी राहतील ते जास्त चेंज होणार नाही, 1-2 पॉईंट चेंज होतील. तर त्यामध्ये काय आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव. तर सर्वात पहिली पोस्ट होती गट निदेशक. गट निदेशकचे आपल्याला त्या GR मध्ये सांगितलेलं तर नाही की यांची रिक्रुटमेंट होणार आहे, पण आली पोस्ट तर काय त्यांना काय लागणार आहे, पजेस SSC एक्झाम सर्टिफिकेट ऑफ इट्स इक्विलंट विथ मॅथ्स अँड सायन्स. तुम्ही 10वी झाले पाहिजे, त्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स असतेच. हे सर्व जे 10वी होतं त्यांच्याकडे मॅथ्स आणि सायन्स असते. अँड सेकंड क्लास डिप्लोमा इन अप्रोप्रिएट ब्रँच ऑफ बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन. जे मी ट्रेड सांगितलं होतं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, त्यामध्ये डिप्लोमा झाला पाहिजे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला सेकंड क्लास असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. पजेस किंवा ह्या हे 2 पाहिजे. जर हा नसेल तर हा पाहिजे, हा नसेल तर हा पाहिजे, हा नसेल तर हा. पण 10वी तुम्ही झालेले पाहिजे. हे बाकी सर्व वार आहे. तर एक तर काय तुम्हाला डिप्लोमा पाहिजे क्लास सेकंड क्लासमध्ये. जर चांगला क्लास सेकंड क्लासमध्ये नसेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट पण चालते, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट पण चालते, पण तितका विथ एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या गोष्टी विथ एक्सपिरियन्स पाहिजे. पर्सन्स फ्रॉम डिफेन्स, काही लोक डिफेन्समध्ये पण मेकॅनिक वगैरेचे वेल्डर, फिटर, टर्नर असे काम करतात, त्यांना पण डायरेक्टली घेण्यात येते ITI रिक्रुटमेंटमध्ये. तर त्यांना पण घेतलं जाते, ते पण एलिजिबल आहेत. तर जर यामधून आपल्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. तर जी सर्वात जास्त वॅकन्सी राहणार आहे शिल्प निदेशक, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणतात. ह्याच्यामध्ये बघा, पजेस ॲटलिस्ट इन सेकंड क्लास इन अप्रोप्रिएट ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ऑफ द बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन ऑर इट्स. म्हणजे इथे इंजिनिअरिंग डिग्री एलिजिबल आहे, BE BTech एलिजिबल आहे या पोस्टसाठी. मॅक्सिमम ट्रेड हे मेकॅनिकलचे किंवा इलेक्ट्रिकलचे आहेत. मॅक्सिमम लोक मेकॅनिकलचे एलिजिबल होणार. ऑर इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला काहीच गरज नाही आहे, त्याच्यानंतर ऑरवाले वेगळे आहे. SSC विथ मॅथ्स अँड सायन्स ऑर इट्स इक्विव्हॅलंट अँड पजेस आयदर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन द अप्रोप्रिएट ट्रेड ऑफ द नॅशनल काउन्सिल. हे ट्रेड सर्टिफिकेट वगैरे देण्याचे काम एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट करते, नाही तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्यांचे सर्टिफिकेट असतात.
ते पण डायरेक्टर ऑफ काय ते आपलं ह्याच विभागामार्फत देण्यात येते. तर हे थोडं बघून घ्या तुम्ही, हे व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही, त्याच्या मिनिंग काढा. ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर आणखी क्लिअर होईलच. एलिजिबल आहे गणित निर्देशक म्हणजे मॅथमॅटिक्स इन्स्ट्रक्टर, त्यामध्ये तुम्हाला 10वी पाहिजे आणि डिप्लोमा इन सिव्हिल मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल. इथे डिग्री बद्दल काही बोललेलं नाही, पण डिप्लोमा पॉलिटेक्निक झालेला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल आहात. पोस्ट आहे चित्रकला निर्देशक, हे पण वॅकन्सीज मध्ये आहेत. यामध्ये काय 10वी तर पाहिजेच. अँड नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन ड्राफ्ट्समॅन मेकॅनिक ट्रेड ऑफ द नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन वोकेशनल ट्रेड्स. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन ड्राफ्ट्समॅन, तर ड्राफ्ट्समॅनचा कोर्स तुमचा नॅशनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. अँड 2 years ऑफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन ड्रॉइंग और टीचिंग एक्सपिरियन्स ॲज ड्रॉइंग और ड्राफ्ट्समॅन. इथे ह्या तिन्ही कंडिशन गरजेच्या आहे, म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सही पाहिजे ड्रॉइंगमध्ये, ड्राफ्ट्समॅनच्या नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट पण पाहिजे, आणि SCC ते इंजिनिअरिंगवाले एलिजिबल नाही, डिप्लोमावाले एलिजिबल नाही, याच्यासाठी हे सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. आता नवीन रिक्रुटमेंट रूलनुसार काय होते ते बघावं लागेल, पण आजच्या डेटमध्ये चित्रकला निर्देशकसाठी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाचे लोक एलिजिबल नाही. बाकी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मॅथमॅटिक्ससाठी पण आहेत. महाराष्ट्रातील विविध शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था सरळ सेवा भरती 2022. बघा त्यामध्ये 2 पार्ट आहे, गट निर्देशक, शिल्प निर्देशक, गणित निर्देशक, चित्रकला. हे आपल्याला GR मध्ये सांगितलेलं आहे जानेवारी 2022च्या. त्याच्यानुसार हे आपल्याला इतकं रिक्रुटमेंट. एक्झामिनेशन पॅटर्न 2014चा आपण जो पेपर घेतला त्याला मॉडेल टेस्ट पेपर समजून चालून त्याच्याच पॅटर्ननुसार चालून अभ्यास त्याच्यानुसारच करता येईल. तर 2014 मध्ये काय होता एक्झामिनेशन पॅटर्न, जनरल टेस्ट होते 120 मार्कचे, एक जनरल टेस्ट म्हणजे एक पेपर होता, त्यानंतर एक स्किल टेस्ट होतं म्हणजे प्रॅक्टिकल किंवा इंटरव्ह्यू बेस, असे 200 मार्क्सची पूर्ण एक्झाम होती. पहिले जनरल टेस्ट झाली, नंतर 80 मार्क्सची टेस्ट झाली. तर जनरल टेस्टमध्ये काय होतं, एक ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर होता, 120 क्वेश्चन होते, 120 मार्कांसाठी, त्यामध्ये टाइम होता 90 मिनिट, म्हणजे 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. तर हे बघा काय काय लिहून होतं. जनरल टेस्ट म्हणजे अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची 120 गुणांची बहुपर्यायी स्वरूपांची ऑब्जेक्टिव्ह टाईप जनरल टेस्ट घेण्यात येईल. लेवल पण सांगितले होते बघा, त्यात एक्झामिनेशन मध्ये भरपूर क्लरिकल पोस्ट होत्या, काही ड्रायव्हर वगैरेचे पण पोस्ट होत्या. हे होते पदवी. तर विद्यापीठाच्या ज्या पदांची किमान शैक्षणिक अर्हता पदवी आहे अशा पदांकरिता परीक्षेचा स्तर भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेचा राहील, तथापि मराठी विषयांकरिता परीक्षेचा स्तर HSC लेवलचा असेल. सर्वसाधारण लेखी परीक्षेत उमेदवाराने किमान 45% गुण मिळविणे आवश्यक आहे. 45% पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या पुढील भरती प्रक्रियेकरिता विचार करण्यात येणार नाही. बघा जनरल टेस्टमध्ये 45% मार्क, 120 मार्क्सची टेस्ट होती 1.5 तासांकरिता, आणि त्याचा सिलेबस होता पदवी लेवलचा. हा असे क्वेश्चन पेपर्स होते. हा सिलेबस होता. मराठीमध्ये 30 क्वेश्चन, इंग्लिश 30, सामान्य ज्ञान 30, अंकगणित 30, असे 120 मार्क्स टोटल होते. लेवल काय होती, मराठीचं सांगितलेलं होतं HSC आहे, इंग्लिशही आहे, तर ती इंग्लिश ही 12वी पर्यंतच होते आपल्याकडे, म्हणजे ती पण सामान्य ज्ञान पदवी लेवलच्या, जर ते पदवी लेवलच्या असेल तर पदवी लेवलचं जे काही सामान्य ज्ञान असेल त्याची लेवल नसते. अंकगणित HSC, अंकगणित म्हणजे तेच टाइम, डिस्टन्स, एजचे प्रॉब्लेम, प्लस मायनस, ॲव्हरेज, सम, हे ते क्वेश्चन्स असतात ना मॅथमॅटिक्समध्ये 8वी 9वी 10वीला, ते अंकगणित. तर ते 12वी पर्यंत. 12वी मध्ये अंकगणित नसते, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह तेच असतात, लिमिट वगैरे. अंकगणित म्हणजे 8वी 9वी 10वीच्या टाइम, डिस्टन्स, टाइम अँड वर्क, ट्रेनचे प्रॉब्लेम, ॲव्हरेजचे प्रॉब्लेम, एजेसचे प्रॉब्लेम, असे क्वेश्चन. माध्यम कोणतं, मराठी. इंग्लिशचा पेपर मराठीत नाही मिळत. सामान्य ज्ञानच्या कदाचित मराठी आणि इंग्लिश ऑप्शनल राहील. अंकगणितला पण मराठी इंग्रजी ऑप्शनल राहील.
आणि दोन्ही महाराष्ट्राच्या मराठीमध्ये पेपर मिळेल एक्सेप्ट इंग्लिश. परीक्षेचा कालावधी 90 मिनिट. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतील. हे 2014च्या स्किल टेस्ट होते. त्यानंतर हे झाल्यानंतर स्किल टेस्ट म्हणजे प्रॅक्टिकल टाईप, काही ड्रॉइंग काढून दाखवायचे, काही ड्रॉ करून दाखवायचे, इंटरव्ह्यू वायवा टाईपचे क्वेश्चन होते. पण आता 2014 नंतर तुम्ही ऐकलं असेल की केवळ नॉन गॅजेटेड एक्झामिनेशन्स आहेत. क्लास 2च्या वरचे खाली जितके नॉन गॅजेटेड एक्झामिनेशन त्यांचे इंटरव्ह्यू बंद करण्यात आलेले किंवा कोणते प्रॅक्टिकल बंद करण्यात आलेले. तर यावेळी जेव्हा पण ॲडव्हर्टाइजमेंट येईल ही स्किल टेस्ट आहे ही कम्प्लिटली बंद करण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त पेपर एखादा ॲड करण्यात येईल किंवा याच पेपरवर तुमची रिक्रुटमेंट होईल. पण अशी टेस्ट होणार नाही कारण इथे करप्शनचे चान्सेस जास्त होतात. मार्किंग ॲब्सोल्यूट नसते होत, रिलेटिव्ह होते. म्हणून हे स्किल टेस्ट नॉन गॅजेटेड पोस्टसाठी बंद करण्यात आलेली आहे. तर आता पण हे होणार नाही असं लक्षात ठेवा. झाली तर मग ते ड्रॉइंग वगैरेचे त्याच्या पण सिलेबस येईल. 2 तासाची ती स्किल टेस्ट असायची. 120 + 80 मार्क्स पकडून 200 पैकी तुमच्या मेरिट लिस्ट लागायच्या. गट निदेशक, शिल्प निदेशक, गणित निदेशक, चित्रकला निदेशक, भांडार अधीक्षक व अंचलक पदांकरिता अभ्यासक्रमाशी निगडीत 80 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा स्किल टेस्ट घेण्यात येईल. 2014 नुसार होतं हे. काय होणार आहे ते आता ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर समजेल. फायनल सिलेक्शनमध्ये काय जनरल टेस्ट व स्किल टेस्ट एकत्रित किमान 45 गुण असणे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर जी मेरिट लिस्ट लागेल पदांनुसार वॅकन्सीनुसार ती त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल फायनल सिलेक्शन. पण मिनिमम 45% गुण तुम्हाला जनरल टेस्टमध्ये आणि टोटल मार्क्सचे 45% गुण घ्यायचे होते. आता पण असाच पॅटर्न झाला तर हाच पॅटर्न. हे झालं एक्झामिनेशनबद्दल, डिपार्टमेंटबद्दल, पोस्टबद्दल, सॅलरीबद्दल. आता 2014चा जो पेपर पॅटर्न फॉलो झाला तर अभ्यास कसा करायचा, नाही 14चा झाला तर तरी काय जनरल गोष्टी राहतील त्या कंपल्सरी राहतीलच. असं काय काय ते बघूया आपण आणि प्रिपरेशन आपल्याला तशी स्टार्ट करा. जनरल टेस्ट सिलेबसमध्ये काय होतं, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित. तुम्ही बघा कोणती एक्झाम असेल, एमपीएससी असेल, यूपी असेल, महाराष्ट्रातली कोणती एक्झाम असेल, इंजिनिअरिंगची असेल, नॉन इंजिनिअरिंग असेल, टीचरची असेल, त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट राहतात. म्हणजे आता नवीन सिलेबसही बदलला तर हे 2 सब्जेक्ट राहणारच आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज असतेच असते प्रत्येक एक्झाममध्ये, म्हणजे हा पण सुटणार नाही. अंकगणित म्हणजे जसं बँकिंगमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असते, लॉजिकल रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित. हा पण मॅक्सिमम तुम्ही एमपीएससी, राज्यसेवा घ्या, कंबाईन घ्या, टेक्निकल घ्या, सर्व ठिकाणी असते. म्हणजे हा पेपर पॅटर्न फॉलो होणार आहे. भले मार्क्स कमी जास्त होतील, वेळ कमी जास्त होईल, पण हा इतका सिलेबस राहणार आहे. आणि हा व्हिडिओचा पर्पजच तो आहे की तुम्ही तयारीला लागले पाहिजे, वेळेच्या आधी तयारीला लागले पाहिजे. ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तर सर्वच तयारीला लागणार आहे. जर तुम्हाला पहिलेच तयारीला लागले तर तुमची प्रिपरेशन जास्त होईल आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहतील. तर म्हणून हा आतापासून अभ्यास करायचा. तर मिनिमम किती अभ्यास करायचा मी ते असं सांगणार आहे. तर हे बघून घ्या. ऑब्जेक्टिव्ह टाईपच क्वेश्चन असणार आहे. मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियममध्ये राहणारच आहे. तुम्हाला जे मीडियम जमते त्यामध्ये अभ्यास करू शकता. नाही आणि इतक्या सब्जेक्टचा अभ्यास मिनिमम करायचा. कोणती एक्झाम असेल, इथे नाही आला कामात तर दुसरीकडे कामात येणार आहे. तर कुठून अभ्यास करायचे ते. मराठीसाठी आपल्याकडे स्टँडर्ड 2 पुस्तकं एमपीएससी वाले हेच वापरतात. राज्यसेवा असेल, कंबाईन्स असेल, ग्रुप सी असेल, हेच वापरतात. पोलीस भरती, तलाठी वगैरे. ते एक मराठी व्याकरण व लेखन मोरा वाळंबे यांची पुस्तकं आहे, चांगली पुस्तकं आहे. मी हीच वापरत होतो. परिपूर्ण मराठी, जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मराठी व्याकरणाचे करायचे असतील तर ही पुस्तक वाचून घ्या. मराठी इतकी कठीण नाही आहे. तुम्ही सर्वांनी 10वी 12वी पर्यंत शिकलेली आहे तर लवकर समजून जाईल. पण ते प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. क्वेश्चन पाहणे गरजेचे आहे. ते व्याकरणाचे नियम वगैरे एकदा रिवाइज करून घ्या. हे 2 पुस्तकं आहे मराठी मस्ट. हे 2 पुस्तकं घेऊन घ्या. 2 पैकी एक पण घेतली, ही पण घेतली तरी होऊन जाईल काम.
तर इंग्लिशकरिता सेम बाळासाहेब शिंदेची मराठीसाठी पण हीच होती आणि इंग्लिशसाठी ही पण हीच आहे. सोपी आहे. MPSC वगैरेचे भरपूर क्वेश्चन्स आहेत. तुम्ही अभ्यास सुरू करून द्या. इंग्लिशचे तुमच्याकडे कोणती पुस्तक असेल चांगली तिथून वाचू शकता तुम्ही. हे टायमिंग दिलेलं आहे. जर 90 मिनिटामध्ये 120 क्वेश्चन 90 मिनिटात, तर 30 क्वेश्चन किती 22.5 मिनिटामध्ये 30 क्वेश्चन करायचे आहे. इंग्लिश व्याकरण हे पण तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये कामात पडणार आहे. ही पण पुस्तक तुम्ही अभ्यास करणं सुरू करू शकता. त्यानंतर जनरल टेस्टमध्ये भरपूर सिलेबस असते. सिलेबस आल्यानंतर आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये भूगोल असतं, राज्यशास्त्र असतं, पर्यावरण, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर त्याच्याकरिता एक PSI STI वाले एक पुस्तक वाचतात. तात्याच्या ठोकळा थोडी मोठी पुस्तक आहे, पण बेसिक तुम्ही वाचणं सुरू करा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे क्वेश्चन येतातच जनरलमध्ये. आणि जनरल चालू घडामोडीमध्ये काही येऊ शकतं, म्हणून तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. हळूहळू हे पुस्तक वाचण्याचा सुरू करा. हीच एक बेस्ट आहे कंबाईन, कारण जास्त पुस्तकं वाचायला गेले भूगोलसाठी वेगळी, राज्यशास्त्रात भरपूर वेळ जाईल आणि तितकी गरज पडणार. तात्याच्या ठोकळा एकनाथ पाटीलकडून सरांची आहे, ती तुम्ही परचेस करू शकता आणि अभ्यास सुरू करू. नंतर अंकगणित राहिला होता. एक अंकगणित हे सर्वात चांगली पुस्तक मी आजपर्यंत इंजिनिअरिंगमध्ये वाचली तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय RS अगरवाल ही बेस्ट बुक आहे. सिम्पल बेसिकपासून तर टफ लेवलपर्यंत तुम्ही आपल्या ॲबिलिटीनुसार सिम्पलवर ठेवायचं की टफनेसवर जायचं ते तुम्ही डिसाईड करा. ही एक पुस्तक वाचू शकता, किंवा तुम्ही काही क्लासेस वगैरे आहेत काही बँकिंगचे, त्यांचे पण आता चांगले पुस्तक यायला लागले, ते पण रेफर करू शकता. पण माझं असं रिकमेंडेशन हेच राहील, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय RS अगरवाल. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असतील तर एक वेबसाईट आहे इंडिया बिक्स नावाची, तुम्ही तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकता. भरपूर टायमर लावून वगैरे प्रॅक्टिस करता येते. भरपूर क्वेश्चन्स आहेत, GK वगैरेचे पण क्वेश्चन. ती चांगली वेबसाईट आहे, तुम्ही तिथे जाऊन करा. त्याच्यानंतर काय होते, आता हे जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तर काही स्पेशलाइज बुक बनवतात. जसं MPSCसाठी एखादी पुस्तक बनवतात, किंवा एखादी कोणती RTOची भरती असेल त्याच्यासाठी सिंगल. तर तसंच काही मी मागच्या वेळी बघितलं, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय भरती गाईड नवदीप प्रकाशनची काही एक पुस्तक दिसली मला. मी असंच बुक डेपोमध्ये बघत होतो, तर असे पण पुस्तक बघू शकता. त्याच्यामध्ये काहीतरी गाईडलाईन्स असतात व्यवस्थित. हे पण कट ऑफ बद्दल आपण बोललो होतो, 45% जनरल टेस्टमध्ये. आता ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आल्यानंतर समजेल. कट ऑफ फक्त हा मिनिमम कट ऑफ आहे. मॅक्सिमम कट ऑफ कशावर डिपेंड करेल की नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती आहे. जर लाख लोक आले आणि 700 वॅकन्सी आहे तर जे पहिले 700 राहतील त्यांना मिळेल. आणि त्याच्यानंतर काही पदे आहे हे आरक्षण जे रिझर्वेशन आहे महाराष्ट्रातलं त्यानुसार डिवाईड होतील, त्यानुसार पण कट ऑफ जाईल. टाइम मॅनेजमेंट, प्रॅक्टिस अँड गेस. प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, मॉक टेस्ट. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेव्हाही प्रिपरेशन करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्हायचे, कन्सेप्ट रिवाईज करायचे, जितके फॉर्म्युले आहे, जितके व्याकरणाचे नियम आहे, जे शब्द आहेत ते पाठांतर करायचे आहे. अटेम्प्ट मॅक्सिमम क्वेश्चन, मॅक्सिमम इथे निगेटिव्ह मार्किंग नाही, पूर्णच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असं समजून रिस्क घेऊन पूर्ण सॉल्व्ह. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट जर्नी. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही डाऊट्स असतील रिगार्डिंग धिस ITI इन्स्ट्रक्टर किंवा दुसरी पण एक्झाम असेल, मला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. याच्या काही जे डिटेल्स आहेत, GR वगैरे काही क्वेश्चन पेपर्स वगैरे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे, तर तुम्ही ते बघू शकता आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बाकीची माहिती घेऊ शकता. चला, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी नवीन आहे यूट्यूबवर, तर मला काही गोष्टी इतक्या माहिती नाही आहेत, पण चला, ऑल द बेस्ट. थँक्यू.